नमस्कार, मी सुमित बागुल. मुद्द्याचं बोला या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. मीडिया आपलं रूप बदलतोय. जसं जसं हा मीडिया बदलतोय तसे तसे लोक जास्तीत जास्त जवळ येत आहेत. मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असतील, लोक जास्त इंटरॅक्टिव्ह व्हायला लागली आहेत. आयर्लंड, कॅनडा याच्यानंतर जर्मनीने एक कायदा आणलाय. जर्मनी खरं तर आपल्या जाचक कायद्यांसाठी जाणला जातो. तसाच काहीसा हा कायदा आहे ज्याच्यामध्ये सोशल मीडियावरती किंवा त्यांच्या वेब पोर्टल्सवरती जर का काही आक्षेपार्ह कॉन्टेंट जर का असेल तर तो लवकरात लवकर काढावा असे आदेश तिकडच्या गव्हर्नमेंटने दिलेत. आणि जर का असं झालं नाही तर त्यांना एक मोठी अमाऊंट, मोठे पैसे त्याच्यासाठी चुकवावे लागतील असा हा जाचक कायदा आहे. एकंदरच तिथल्या लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली ही गदा आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचंच जर का आपण कनेक्शन भारताशी लावलं तर भारतामध्ये पण बरेचदा असे काही इन्सिडेंट झालेले आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या सोशल मीडियावरती किंवा तुमच्या इंटरॅक्ट होण्याच्या आत्ताच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यावरती बरेचदा आपल्या सरकारकडनं आक्षेप घेतले जातात. मग ते नाशिक असेल किंवा अगदी काश्मीर असेल किंवा दार्जिलिंग मधलं आत्ता जे गोरखालँडच्या संदर्भातले चालणारे इश्यू असतील. पहिले काय होतं तर तुमच्या तिकडच्या सोशल मीडियावरती आपलं सरकार बंदी आणतं. आणि खरं तर हाच आपल्या चर्चेचा विषय आहे, आपल्या मुद्द्याचं बोला याचा विषय आहे. सोशल मीडियावरती निर्बंध हवेत का? आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर नामवंत पाहुणे आहेत. आपल्या बेलापूर स्टुडिओमधनं आपल्या बरोबर आहेत सौरभ गणपते सर. सौरभ गणपते सर हे बेसिकली स्तंभलेखक आहेत आणि ओव्हरऑल सोशल मीडियावरती त्यांचं बऱ्यापैकी ऑब्झर्वेशन असतात. ते फेसबुक आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने लिहित असतात. त्याचबरोबर आपल्या बेलापूर स्टुडिओमधूनच ओमकार सर आहेत आपल्याबरोबर. ओमकार सर हे मराठीपिझ्झा.com या वेब पोर्टलचे संस्थापक आहेत. ते पण सातत्यानं सोशल मीडियाचा अभ्यास करत असतात, स्वतः लिहित असतात. आणि या दोघांबरोबर आपल्या पुण्याच्या स्टुडिओमधनं आपल्याबरोबर आहेत सम्राट फडणीस सर. सम्राट फडणीस सर हे सकाळ मीडिया ग्रुपचे डिजिटल विंगचे हेड आहेत. ते पण आपल्याबरोबर असणार आहेत. आपण या चर्चेला एका खूप महत्वाच्या मुद्द्यापासून खरं तर सुरुवात करणार आहोत. सौरभ सर, मी तुमच्यापासून सुरुवात करू इच्छितो. एखाद्या अशा देशाला जो देश ज्याची पॉप्युलेशन जर का आपण म्हटलं तर ते फारसं काही जास्त नाहीये किंवा भारतासारख्या कॉम्प्लेक्सिटीज तिकडे नाहीयेत, मग अशा एखाद्या देशाला असा कायदा का आणावा असं वाटलं? जरी असं काही असलं तरी सुद्धा जर्मनी या देशाला ऐतिहासिक एक बॅकग्राऊंड आहे. ती म्हणजे अशी की तिकडे हिटलरने वंश आणि धर्म याच्या नावाखाली 60 लाख ज्यूंची कत्तल केली होती. हा जो कायदा जो आपण बघतोय, बरेच लोक असं म्हणतात की हा कायदा ट्रोल बद्दल आहे. हा कायदा ट्रोल बद्दल नाही, कारण ट्रोल ही संकल्पना सापेक्ष आहे. मी आणि ओमकार दोघंही ट्रोल असू शकतो एखाद्या प्रतिष्ठित माणसासाठी जर तो काही चुकीचं बोलत असेल तर. आमची फेसबुकवर आये दिन भांडणं होतात, मग आमच्यावर काही निर्बंध लावणार का आपण? ते माणसं, ती लोक वाटेल ते बोलत असतील, मग आम्ही काहीच नाही का बोलायचं? मग आम्ही त्यांचं जर का बोलणं थांबवलं की ते लोक आम्हाला ट्रोल म्हणणार? तसं नाहीये ते. जर्मनीतला हा कायदा मुख्य म्हणजे आहे तो म्हणजे हेट स्पीच, विद्वेषमूलक लेखन आणि बोलणं, यासाठी तो संदर्भात तो कायदा आहे. आणि होतं कसं की जर्मनीमध्ये सुद्धा निओ नाझी ही जी एक कन्सेप्ट आहे ही भयावह कन्सेप्ट आहे. आणि याचं सर्वात मोठं कारण असं आहे की जर्मनी असेल किंवा युरोपमधले देश असतील किंवा अगदी तुम्ही अमेरिकेत जा, ज्यू कम्युनिटी जी आहे, जी आज अमेरिकेच्या 2% आहे, ही कम्युनिटी आज अमेरिकेमध्ये एवढी डॉमिनेटिंग आहे आर्थिकदृष्ट्या. मी तुम्हाला एक गंमत फक्त सांगतो. स्टीव्हन स्पिलबर्ग हा मनुष्य ज्यू आहे, डॅनियल क्रेग हा मनुष्य ज्यू आहे, स्टीव्ह जॉब सारखी व्यक्ती होऊन गेली ती ज्यू होती. त्यानंतर पुढे मग अनेक लोक आहेत, गोल्डमॅन सॅचचे जे मुख्य आहेत ते ज्यू आहेत, किंवा अनेक लोक आहेत, जेनेट येलन, बेन बर्नांके, ही जबरदस्त मोठ्या लेवलला ज्यू माणसं आपण बघितलेली नसतात. आज झालंय असं नेमकं की जर्मनीसारख्या ठिकाणी कुठेतरी यांच्या वर्चस्वाला शह देण्याच्या दृष्टीने पण जर का तो देता येत नसेल तर त्यांच्या विरुद्ध एक विद्वेषमूलक लेखन किंवा भाषण हे व्हायला लागलेलं आहे. आणि कुठेतरी हिटलरने परत जन्म घ्यायला हवा की काय, अशी लोकांच्या मनात एक भावना निर्माण झालेली आहे. जे डिप्रायव्ड क्लासचे लोक आहेत, ज्यांना आयुष्यात काही मिळालं नाही पण त्यांना परिस्थितीवर मात्र त्याचा शंक करायला, खापर फोडायला आवडतं, त्या लोकांसाठी हा आहे. बरं, दुसरी गोष्ट एक अशी आहे की आपल्या संविधानामध्ये लक्षात घेऊया आपण, आपल्या संविधानामध्ये एक प्रकार आहे, म्हणजे आपल्याकडे पण फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन्स आहे, पण विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा आपल्याकडे काही नक्कीच
प्रमाणामध्ये वाजवी निर्बंध आहेत. ते वाजवी निर्बंध कोणते? तर ते म्हणजे आपण एखाद्याची बदनामी करू शकत नाही, आपण एखाद्या व्यक्तीला इनडिसेंट पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करू शकत नाही, आपण एखाद्या देशाशी जर का आपले चांगले नातं रिलेशन असेल त्याविरुद्ध आपण देशाला बोलू शकत नाही. त्यानंतर मग त्या आपण कोर्टाची बदनामी करू शकत नाही, अवमान म्हणूया ते आपण करू शकत नाही, आपण लोकांच्या तब्येतीशी हेल्थशी खेळू शकत नाही. असे काही निर्बंध आपल्याकडे डेफिनेटली आहेत. त्यामुळे उद्या जर का हे निर्बंध आपल्याकडे जरी आले ह्याच्या अंतर्गत तर आपल्याला काही वावगं वाटायला नको. पण आपण एक लक्षात घेऊया की हा कायदा जर्मनीमध्ये आला म्हणून अगदी काही बोंबाबोंब करण्याचं कारण नाही. कारण हा कायदा ट्रोल्सवरती नाही, हा कायदा हेट स्पीच या गोष्टीवरती आहे. कुठे ना कुठेतरी हा कायदा येणार होता, तो त्याप्रमाणे तो आला. लोक म्हणतील की अभिव्यक्तीवर स्वातंत्र्य गदा येते, परंतु समाजाची जर का संपूर्णपणे जर का तुम्ही विवेक बुद्धी शाबूत ठेवायची असेल तर काही लोकांना तुम्हाला थांबवावं लागतं. असं जर का कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे असं मला म्हणावंसं वाटत नाही. नक्कीच. आता आपण सम्राट सर, खरं तर मी तुमच्याकडे येणार आहे. जर का आपण तुम्ही ओव्हरऑल सकाळचं डिजिटल मीडिया सांभाळतात, तुम्ही फार सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात, तर ओव्हरऑल जर का आपण बघितलं तर आता एक अशी सिच्युएशन आपल्याला दिसते की एका पर्टिक्युलर गोष्टीला सपोर्ट करणारा एक ग्रुप फॉर्म झाला आहे आणि त्या पर्टिक्युलर गोष्टीला अगेन्स्ट म्हणजे त्याच्या विरोधातच बोलणारा असा एक ग्रुप फॉर्म झाला आहे. आणि हे जेव्हा चालतं तेव्हा आपण कोणावरती टीका करतोय किंवा आपण ती टीकाच आहे का आपण कोणाचं चारित्र्य हनन करतोय, या मधली जी गॅप आहे ती लोक कुठेतरी विसरायला लागलेत. तर मग त्याच्यावरती कंट्रोल कसा आणला पाहिजे किंवा एकंदर आता सोशल मीडियाच्या समोरची आपली चॅलेंजेस काय काय आहेत? आता मला जर्मनीतल्या कायद्याचा आपण जर रेफरन्स घेतला तर तिथला जो कायद्याचा पार्ट आहे तो 2015 पासून सुरू झाला की ज्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2015 मध्ये रेफ्युजीज जर्मनीमध्ये यायला लागले. त्याच्या आधी जो ज्यू किंवा जर्मन यातला जो वाद होता त्याच्या संदर्भात फारसा कायद्याचा काही मागणी झालेली नव्हती. परंतु मला आवाज ऐकू येतोय तिकडे. सर तुमचा आवाज इकडे येतोय, व्यवस्थित येतोय, तुम्ही सलग बोलत राहा. हा, म्हणजे 2015ला ज्यावेळी रेफ्युजी जर्मनीमध्ये यायला लागले त्याच्यानंतर त्याची मागणी सुरू झालेली आहे. कारण रेफ्युजीला खूप मोठ्या प्रमाणात जर्मनीमध्ये राजकीय विरोध झालेला आहे. त्याच्यातून जर्मनीतला म्हणजे काही वाद तिथेही तयार झालेत. यात एक मुद्दा मला जो सतत जाणवत होतो की राजकीय निर्बंध हवेत ही मागणी मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्राकडून होती. कुठल्याही कल्चरल क्षेत्रानं जर्मनीतली मागणी केलेली नाही, कुठल्याही बिझनेस सेक्टरने ही मागणी केलेली नाही. जी मागणी झाली ती राजकीय क्षेत्रातून झाली. आणि ज्यावेळी आपण आपल्याकडच्या सोशल मीडियाचा कम्पेअर करत जातो त्यावेळी मुळात आपल्याकडचे कायदे इतके कठोर नाही आहेत. 2013 पासून आपल्याकडे या संदर्भात पहिल्यांदा कायदे व्हायला सुरुवात झाली. पण आपल्याकडेही ज्यावेळी निर्बंधाची मागणी होती त्यावेळी ती कुठल्याही सांस्कृतिक क्षेत्रात होत नाही, इंडस्ट्रीत होत नाही, बिझनेसमधनं होत नाही, ती राजकीय होती. ज्यावेळी मला माझ्या सोयीचा राजकीय पार्ट लोकांनी बोलू नये असं वाटतं त्यावेळी त्यावर निर्बंध हवेत अशी मागणी होती. आणि ते निर्बंध आज जर्मनीने जरी केले असले तरी तुम्ही तिथल्या सोशल मीडियावर बघितलं तर त्याच्यावर प्रचंड प्रमाणात विरोध झालेला आहे. त्यांनी कारणं जी सरकारनं दिलेली आहेत ती अशी आहे की आम्ही ज्या पोस्ट काढून टाका म्हणून सांगितलं त्या पोस्ट काढून टाकल्या गेल्या नाहीत म्हणून आम्ही ही मागणी या स्वरूपाचा कायदा आणतोय. आता जे गणपती सरांनी जो सुरुवातीला मुद्दा सांगितला की मी कुठला ट्रोल आहे आणि कोण नाही हे ठरवता येत नाही ऍक्च्युली. त्यामुळे तुम्हाला जो गोष्ट माझ्या विरोधात वाटू शकते सरकारला, उद्या सरकार ह्या पोस्टवरही निर्बंध आणा म्हणून मागणी करू शकते. आणि तसे निर्बंध आता जर मी फेसबुकनं ते पाळले नाहीत किंवा ट्विटरनं जर पाळले नाहीत तर त्यांना काही $5 मिलियन पर्यंतचा दंड करून ठेवलेला आहे, जो प्रॅक्टिकली कुठलीही, या शेवटी खासगी कंपन्या आहेत, या कंपन्या काही हा दंड भरायसाठी तिथं बसणार नाहीत. त्यापेक्षा ते पोस्ट काढून टाकतील आणि हा एका पद्धतीनं नियंत्रित मीडियात चालवतील, सोशल मीडिया, पण तो नियंत्रित चालवायचा प्रयत्न आहे. प्रॅक्टिकलिटीमध्ये या मुद्द्यावर आत्ता म्हणजे आजही तुम्ही आजचे जरी जर्मन न्यूजपेपरचं काही पाहिलेत तर किंवा जर्मन सोशल मीडियावरती तरी याच्यात अजिबात क्लॅरिटी नाही आहे. आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात त्याला विरोध आहे लोकांचा. सरकारनं एकतर्फी तो निर्णय घेतला अशी ती आत्ताची भूमिका आहे. बद्दल तर जाणून घेतलंच आहे खरं तर. पण आपल्या भारतामध्ये पण अशा काही सिच्युएशन्स आल्यात की जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सरकार असा निर्णय घेतं
की तुमच्या त्या पर्टिक्युलर लोकॅलिटी मधलं सोशल मीडियावरच्या वापरावरती थेट गदा आणली जाते. मग अशा वेळेस हे जे निर्णय सरकार घेतं ते कितपत योग्य आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती काही दगा येते का, किंवा एकंदर तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे याबाबत? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते का तेवढ्या वेळापुरता तो पार्ट आहे. म्हणजे नाशिकमध्ये घटना घडली, नाशिकमध्ये इंटरनेट काही मिनिटांसाठी बंद केलं होतं, काही तासांसाठी बंद केलं, त्याच्यातून काही कंट्रोल झाले आणि प्रश्न सुटला. पण त्याचा सतत वापर जर व्हायला लागला तर ते चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या भागात काय घडलेलं आहे ही माहिती दुसऱ्याला न देऊन त्यातनं काय साध्य करणार आहे आपल्याला माहिती नाही. म्हणजे काश्मीरमध्ये जो मुद्दा सतत येतोय की इंटरनेटवर बंदी येते, इंटरनेटवर बंदी येते, आणि बंदी जरी येत असेल तर ज्यावेळी तो इंटरनेट सुरू होतं त्यावेळीची जी रिॲक्शन असते ती जर तुम्ही बघितली तर ती अतिशय जहाल असते, की जी कदाचित तुम्ही त्यावेळी जर सतत ब्लॉक ठेवले नसते आणि थोड्या प्रमाणात काही कंट्रोल ठेवलं असतं तरी चाललं असतं. पण हा जर सतत सगळीकडे प्रकार व्हायला लागला तर त्याला विरोध होणार आणि मग तुम्ही जसं जसं दाबून ठेवता एखादी गोष्ट तशी ती जास्त उफाळून वर येते. म्हणजे भारतातल्या सगळ्यात जास्त भारतामधनं इंटरनेटवर जे बघितलं जातं ते आजही पॉर्न आहे. तुम्ही ते नाकारूच शकत नाही. तुम्ही जर गुगलचे सगळ्यात गेल्या वर्षीचे 2015, 13, 14 कुणी गुगलवर काय सर्च केलं भारतानं बघितलं तर भारतातनं सगळ्यात जास्त पॉर्न सर्च होतो. म्हणजे इथं आपल्याकडे सगळ्यात जास्त ज्या विषयाला बंदी घातली जाते त्या विषयावर बोलण्याचं, त्या विषयावर पाहण्याची, त्या विषयावर माहिती घ्यायची ही जास्त तुम्ही म्हणजे जे गोष्ट दाबून ठेवायला जातात त्याचा रिॲक्शन जास्त वाईट येऊ शकते. त्यामुळे सतत बंदी हा मार्ग कुठंच वापरता येणार नाही. एकदा सौरभ सर तुमच्याकडेच येतोय. खरं तर आता मी जो प्रश्न सम्राट सरांना विचारला त्याच्यावरतीच मला अजून तुमचे पण मतं जाणून घ्यायची आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की ह्या ज्या काही बंदी घातल्या त्या टेम्पररीली त्यावेळेस फार महत्वाच्या असतात, पण असं सातत्यानं आपल्याला सोशल मीडियावरती जेव्हा आपण बघतो तेव्हा सातत्यानं दिसतं की हे जे दोन गट निर्माण झाले ज्याच्यामधनं काही समाजविघातक प्रकार होऊ शकतात, तर त्यांच्यावरती एक म्हणजे त्यांना त्या रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव होऊन देण्यासाठी काही कायदे असायला पाहिजेत का, किंवा ते कसे असायला पाहिजेत ज्याच्यानी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती पण गदा येणार नाही आणि जी लोक मुद्दामून असे प्रकार घडवून आणतात त्यांच्यावरही वचक बसेल? सुमितजी, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हा बंदी आणण्याचा प्रकार आपल्याकडे आत्ताचा नाही आहे. 1973 साली आरती प्रभूंनी एक कविता लिहिली होती आणि त्या कविता लिहिल्यानंतर आरती प्रभूंची ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरी केली होती. कविता कशावर होती माहितीये? कविता जास्वंदाच्या फुलांवर होती. आणि त्या जास्वंदाच्या फुलांवर नोकरी का गेली आरती प्रभूंची? तर असं म्हणतात की जास्वंदाच्या फुलांमध्ये ते तत्कालीन राज्यकर्त्यांना रक्तरंजित क्रांतीचा मार्क्सवादी रंग जाणवला होता. मी तुम्हाला पुढचा किस्सा सांगतो. 1975 ला नारायण सुर्व्यांनी जाहीरनामा नावाची एक अत्यंत जहाल अशी वाटणारी कम्युनिस्ट कविता संग्रह लिहिला होता. अप्रतिम कविता होत्या. त्यानंतर आरती प्रभूंनी एक आर्टिकल लिहिलं होतं, हे विद्यापीठ आहे तरी कोणतं, माझी नोकरी गेली, याचं कसं करायचं. त्यामुळे ही बंदी वगैरे हे प्रकार आपल्याला नवीन नाहीयेत. दुसरी गोष्ट अशी आहे की ही बंदी होऊन काही विशेष होत नाही. ह्याचं कारण असं आहे, एक आमच्याकडे फेसबुकवरती एक कॅरेक्टर फिरतंय. एका विशिष्ट जातीविरोधात अत्यंत घाणेरड्या शब्दांमध्ये गरळ ओकण्याचं काम तो माणूस करतो. अनेक लोकांनी तक्रार केली, त्या माणसाचं फेसबुक अकाउंट बंद झालं. तो मनुष्य दादा हे आडनाव लावून पुढे घ्यायचा, तो दादा आडनाव काढून ओरिजिनल नावाने परत त्याने फेसबुक अकाउंट सुरू केलं. शेवटी एक लक्षात घेऊया गोष्ट, की एखाद्या गोष्टीवर जर का तुम्ही बंदी आणायला घेतलीत तर पळवाटा मोठ्या प्रमाणामध्ये असतात. सरकारला एक मोठ्या प्रमाणामध्ये कायदा करावा लागेल की हा कायदा जर का आणला की एखाद्या जातीविरोधात गरळ. पण आता शेवटी कसं आहे, आपण टार्गेट नाही करू शकत. कारण मला कालच एका माणसाने मला ट्रोल केलं. ट्रोल करण्याचा प्रश्न असा होता की त्या माणसाने मला म्हटलं, परमपूज्य नथुराम गोडसे, पंडित नथुराम गोडसेजींच्या पायाची धूळ होण्याची पण तुमची लायकी नाही, हे काल मला एक जण बोलला. आता हे प्रकार, हा ट्रोलचा प्रकार नाही का? मग त्याला मी काय सांगू, त्याच्या विरुद्ध मी तक्रार करायची का? प्रश्न हा नाहीये. प्रश्न मी त्या माणसाला ब्लॉक करू शकतो जे त्या माणसाने मला ऍक्च्युली केलेलं आहे. प्रश्न हा आहे की शेवटी आपण ह्या सगळ्यांवर कधी स्वतः म्हणून आपण उपाय ठेवणार आहोत का? एक माणूस बोलतो, त्याला इतर 4 माणसं थांबवू शकणार आहेत का? पण तरी मी हे सांगतो की कलम 19 मध्ये मी म्हटल्याप्रमाणे युनिटी, इंटेग्रिटी ऑफ द नेशन, मोरॅलिटी, नैतिकता, डिसेन्सी,
त्याच्यानंतर पुढे मग फ्रेंडली रिलेशन्स विथ अदर नेशन्स, त्यानंतर पुढे मग अजून काही गोष्टी आहेत की त्याच्यानंतर पुढे म्हणजे पब्लिक हेल्थ, लॉ अँड ऑर्डर, ह्या सर्व गोष्टींना अनुसरून आपल्या कलम 19(1) मध्ये दिलेल्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन्सचा आपला व्यवस्थित वापर करता येईल. त्या वाजवी निर्बंधांचा वापर करून सरकारला सुद्धा ह्याच्यावर निश्चित कारवाई करता येईल. असा वेगळा कोणताही कायदा आपल्याकडे आणायची गरज नाही. फक्त यंत्रणा त्या दृष्टीने सजग हवी, एवढंच मला आता म्हणायचं आहे. नक्कीच अगदी महत्त्वाचे मुद्दे सौरभ सर तुम्ही मांडले आहेत. मी आता ओमकार सर तुमच्याकडे येतो. ओमकार सर, तुम्ही एक मराठी वेब पोर्टल चालवतात. तुमचं सातत्यानं जे नेटिझन्स आहेत त्यांच्याशी तुम्ही इंटरॅक्ट पण होत असतात. तर एकंदर जर का काही फ्रेमवर्क डिझाईन करायचं म्हटलं किंवा याच्यामधनं लोकांना किंवा जे इंटरनेट आत्ता सध्या वापरत आहेत त्यांना एज्युकेट करायचं म्हटलं तर नक्की काय फ्रेमवर्क करता येऊ शकतं किंवा ज्याच्यातनं लोकांना अधिक जास्त चांगल्या पद्धतीने सोशल मीडियाचा पॉझिटिव्हली वापर कसा करायला पाहिजे याच्यावर जर का एज्युकेशन करायचं झालं तर नक्की काय करता येऊ शकतं? फार मोठा आणि कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. थोडं त्याच्यासाठी आपल्याला पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. आमच्या पोर्टलवर आम्ही राजकीय भाष्य करणं सुरू केलं फार नंतर. सुरुवातीला आमचं पोर्टल फक्त इन्फोटेनमेंट होतं, पण त्याला तो जो रिस्पेक्टेबल ब्रँड असायला हवा, तो येण्यासाठी लोकांना राजकीय भाष्य हवं होतं, म्हणून ते आम्ही सुरू केलं. आता गंमत अशी होते, एक आर्टिकल जर प्रो बीजेपी आलं तर आम्हाला लगेच आमच्या नावाचं पूर्ण हे करून कमेंट येतात. एक आर्टिकल जर आम्ही मनमोहन सिंगांनी कशा सुधारणा आणल्या ह्यावर टाकलं तर आम्ही लगेच काँग्रेसी होतो. तर ही जी मानसिकता आज तयार झाली आहे ही सर्वांची झाली आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना की एक दोन पक्ष आहेत, तर या दोन्ही पक्षांचे, याला तुम्ही ट्रोल म्हणा, याला तुम्ही कट्टर भक्त म्हणा, काही म्हणा, हे सध्या आहेत. पण आपण जेव्हा त्याच्या पुढे जाऊन हे म्हणतो की यांना थांबवण्यासाठी आपण कायदा करावा का, तर ते आता कोणत्या शब्दात म्हणावं, तत्वतः ते चुकीचं आहे आणि सरसकट ते होऊ शकत नाही. कारण आय एम अ 100% फ्री स्पीच पर्सन. मग तो अधिकार सर्वांना असायला हवा. तुम्हाला गांधीजी आवडत नाहीत का, ठीक आहे म्हणा असं. तुम्हाला मोदी आवडत नाहीत का, ठीक आहे बोला. नेहरू आवडत नाहीत, फाईन. तुम्ही त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करू नये ही माझी अपेक्षा आहे. पण तुम्ही ते करत असाल तर कुठला कायदा यावा ज्याने तुमच्या हातावर बंधन येईल, असं होऊ नये ही माझी अपेक्षा आहे. हे का बरं? कारण जेव्हा तसा कायदा येतो ना तेव्हा त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये गडबड होते. तुम्ही एक साधं उदाहरण बघा. कल्पना करू, दोन खूप मोठी फेमस लोक आहेत, पत्रकार असतील, राजकीय नेते असतील, कोणीतरी असतील. एक जण एका, जसं सौरभ मागाशी म्हणाला, एका जाती विरुद्ध सतत लिहितात. दुसरा आहे जो एका धर्माविरुद्ध सतत लिहितो. हा माणूस म्हणतो की एका जातीने 100, 125, 1000, 500 वर्षांपूर्वी खूप अत्याचार केले होते आणि हे लोक फार वाईट आहेत. दुसरा म्हणतो की ह्या धर्माच्या लोकांनी आमच्यावर फार आक्रमण केली आणि आमची मंदिरं फोडली वगैरे वगैरे वगैरे. आता माझ्यासारखा माणूस या दोघांकडे जाऊन भांडतो. मी यांना म्हणतो तुम्ही इतिहासातली उदाहरणं देऊ नका, मी त्यांनाही ते म्हणतो. आता ही मोठी लोक आहेत, ही फेमस आहेत, यांची 5000 फ्रेंड्स असतील, 10, 20, 25,000 फॉलोअर्स असतील. ह्या सर्वांनी मला काहीतरी म्हणून रिपोर्टिंग सुरू केलं. आता तुम्ही जर म्हणताय की आपल्याला कायदा हवा आणि आपल्याकडे काहीतरी सिस्टीम हवी, तर ती एक तर तुम्ही टेक्निकल असू शकते, जी कीवर्ड सर्चेसवर वगैरे असेल, फेसबुकचा अल्गोरिदम येईल, किंवा कुठली तरी कायद्याची यंत्रणा असेल. आता इथे काय केलं, मी काहीतरी चांगलं करायला गेलोय, पण ह्या दोघांचा खूप मोठा रीच होता, त्यामुळे मी टेक्निकली सुद्धा कल्प्रिट आहे आणि ही दोघं फार प्रतिष्ठित आहेत, हे एस्टॅब्लिश्ड आहेत. तर जर ही केस झाली ह्यावर, तर सध्याची व्यवस्था कोणाच्या बाजूने उभी राहील? आपण कायदा करू, लाख करू, पण ती कोणाच्या बाजूने उभी राहील? हे सोपं नाहीये की तुम्हाला, म्हणजे तुम्ही सरळ एक आरसा ठेवलात आणि लोकांना दाखवलं की सी दिस इज द प्रूफ आणि ते सर्वांना पटेल, असं होणार नाहीये. मी हे जे अमेरिकेमध्ये गन कंट्रोलवर सतत डिस्कशन्स होत असतात, तर म्हणजे त्याचं उदाहरण मला इथे द्यावंसं वाटतं, कारण त्यावर मी अमेरिकन एका डिस्कशनमध्येच मी एक वाक्य वाचलं. तो मुलगा हे सांगत होता की मी एक जर खूप वाईट माणूस आहे तर मी कुठूनही गन मिळवणारच तुम्हाला मारायला. तुम्ही चांगले असाल तर तुम्ही आपणहून गन मिळवणं तुम्हाला सोपं असेल तर तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करू शकाल. आता तुम्ही जर समजा गन विकत घेण्याचीच बंदी आणली तर मी कशीही करून ती आणीनच, पण ते जर मला मिळालं नाही तर मी वाईट असल्यामुळे मी तुम्हाला दगडाने ठेचून मारेन किंवा हाताने मारेन. प्रश्न असा आहे की चांगल्या माणसाने स्वतःला डिफेंड कसं करावं. असे कायदे जेव्हा येतात ना तेव्हा ते कायदे येताना ते अशा रूपात येतात की ते वाईट लोकांना थांबवण्यासाठी आहेत, पण त्याचा शेवटी त्रास चांगल्या लोकांनाच होतो. तर हे ओव्हरऑलच, म्हणजे वेदर जर्मनी और इंडिया, आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की ही बंधनं आणणं चुकीचं आहे. मध्यमवर्गाला आता कसं शहाणपण आलंय की मला जर आर्थिक सुबत्ता हवी असेल तर मी एकच मूल होऊ देईन किंवा फार फार तर 2 मूल होऊ देईन. लोकसंख्या नियंत्रण होण्यासाठी हेच होणार आहे. हे जे शहाणपण आम्हाला ह्या बाबतीत येतंय तसंच ते सोशल मीडियामध्ये येणार. मला जर माझा वेळ व्यवस्थित वापरायचा असेल ना तर मी चांगल्या लोकांना फॉलो करणार, वाईट लोकांना मी उत्तर देणार नाही. मला गृहीत धरू मला मोदी आवडत नाहीत,
पण मोदींवर टीका करणारा माणूस मुद्द्यांवर करत असेल तर मी त्याच्याकडे लक्ष देईल. जर तो कॅरेक्टर असॅसिनेशन करत असेल तर मी त्याला अनफॉलो करेन किंवा ब्लॉक करेन. ही चॉईस माझ्याकडे, आणि समाजाने हे शिकायला हवं. हे कायद्याने होणारं नाही. सौरभ सर, मी खरं तर याला जोडूनच तुम्हाला एक प्रश्न विचारेन. हल्ली असं बघितलं जातं की एखाद्या कुठल्याही गोष्टीला टार्गेट करायचं असेल तर स्पेसिफिकली त्या गोष्टीवरती एक अजेंडा सेट करून इंटरनेटवरती त्याला मुद्दामून टार्गेट केलं जातं. हे सातत्यानं होतंय. मग हे कुठेतरी रोखायचं असेल तर त्याच्यासाठीचे उपाय काय आहेत? कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपची गोष्ट सांगतो. कॅरेक्टर असॅसिनेशन इंटरनेटवर पहिलं जे सुरू झालं ते जवाहरलाल नेहरूंचं सुरू झालं. इंटरनेटच्या आधीपासून? हो, इंटरनेटच्या आधीपासून. तेव्हा WhatsApp, Yes, yes, सोशल मीडिया yes. नव्हती तरी कॅरेक्टर असॅसिनेशन होतच होतं. नेहरू एडविना पुस्तक मला माहिती आहे, पण ते राजरोसपणे लिहिलं गेलेलं पुस्तक होतं. त्यानंतर जवाहरलाल नेहरूंच्या कॅरेक्टरवर पहिल्यांदा फार बोललं गेलं. त्यानंतर पुढे हा सगळा फोर्स जो उभा केला होता तो अँटी काँग्रेस लोकांनी उभा केला होता. त्यानंतर जर पुढे असॅसिनेशन कोणाचं सुरू झालं असेल तर ते 2002च्या दंगलीनंतर नरेंद्र मोदींचं सुरू झालं. ज्या वेळेला जवाहरलाल नेहरूंचं असॅसिनेशन करून पूर्ण झालं, आज टर्म आलेली आहे ती संघ परिवाराविरोधातल्या लोकांची, जे लोक त्यांचं असॅसिनेशन करत होते. नरेंद्र मोदींवरती असॅसिनेशनचा जो तडाखा बसला 2002च्या दंगलीनंतर. मी एक फक्त उदाहरण देतो की असॅसिनेशन करायला इंटरनेटची पण गरज नाहीये. मी त्यावेळेला रेडिओमध्ये काम करत होतो. मला 1 मिनिट फक्त हवाय. मी रेडिओमध्ये काम करत होतो तेव्हा आमच्या एका एडिटर मॅडमनी नरेंद्र मोदींच्या भाषणाचा मला मसुदा दिला. मला सांगितलं तू एक काम कर, मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये तूच सांग हे. आणि त्यांनी स्वतः भाषणाचे मुद्दे ज्याने स्वतः ऐकले होते ते मुद्दे त्यांनी सांगितले. आता या मुद्द्यांमध्ये काय काय होतं तुम्हाला एक फक्त सांगतो. सिटिझन्स पार्टिसिपेशन, त्यानंतर भ्रष्टाचार मुक्त सरकार, त्यानंतर लोकांचा सहभाग प्रशासनामधला आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सुद्धा, त्यानंतर एक उत्तम प्रशासन, सुशासन. हे मोदी असं काही बोलून गेले. मोदी माहितीये तुम्हाला कसे बोलतात, ते अगदी प्रत्येक गोष्टी जाहिरात करतात. त्यानंतर ती बातमी मी स्वतः 3ही माध्यमातून रेडिओमधून दिली. त्यानंतर मी स्वतः दुसऱ्या दिवशी जेव्हा माझ्या रेडिओतल्या नोकरीसाठी जात होतो त्यावेळेला माझ्या समोर एक मराठीतलं प्रतिष्ठित वर्तमानपत्र आलं. त्या वर्तमानपत्र हेडिंग काय होतं ठाऊके? ते हेडिंग होतं, बालदिन करून आम्ही काय साधलं, ठिकाण तेच, तारीख तीच, मोदींचा चेहरा आपला रागावलेला नेहमीसारखा, बालदिन करून काय साधलं. म्हटलं हे मोदी कधी बोलले? तर जे सगळे पॉइंट्स मॅडमनी आमच्या सांगितले ते पॉइंट झाल्यानंतर मोदी बोलले की हे जर का नसतीलच, म्हणजे सुशासन नसेल, भ्रष्टाचार असेल, सिटिझन्स पार्टिसिपेशन नसेल, परफॉर्मन्स नसेल, तर आम्ही नुसते बालदिन कसे काय साजरे करायचे. पण तेवढी एक फक्त लाईन करून त्याचं हेडिंग तयार करून अर्ध पान ती बातमी चालवली गेली. आज झालंय नेमकं असं, जसजसे मोदी एकेका कोर्टाच्या खटल्यातनं सुटत गेले तसे मोदींचे भक्त तयार झालेत. हे आपण लक्षात घेऊया. ह्याचं कारण असं आहे की त्यांची मानसिकता तयार झाली आहे. लई वर्ष सोसलं, आता त्याची भरपाई हवी, ही मानसिकता मोदी भक्तांची आहे. ऐकूनच घेणार नाही तुमचं आम्ही. तुम्ही मोदींच्या फॉरेन पॉलिसीवरती काही बोललेलं ह्यांना चालत नाही. मोदींच्या काही गोष्टींवरती बोललेलं लगेच तुम्ही देशद्रोही होता, ही फॅक्ट आहे. तेव्हा झालं ते चुकीचं होतं, आज झालं ते चुकीचं आहे. शेवटी कसं आहे, शेवटी सुरुवात काय, गोळी कुठनं आली ह्याच्यावर युद्धाला जबाबदार कोण असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून सांगताना शेवटी हेच सांगायचंय की प्रत्येकाने विवेक आपला ठेवायला पाहिजे की आपण बातम्या तर खोट्या देत नाही होत ना. बरं, त्यामुळे झालंय कसं, उत्तम विद्वान संपादक सुद्धा ह्यामध्ये पूर्णपणे भरडले गेलेत. त्यांना पूर्णपणे मोदींचे दुश्मन किंवा सोनिया गांधींचे पेड असं म्हटलं जायला लागलंय. त्यामुळे झालंय कसं, कुठेतरी समाज वाहवत चाललाय की काय सगळ्यामध्ये, ही भीती वाटायला लागलीय आणि ते दुर्दैवी आहे.